विष्णुभाऊ एक सांगू का, गायीसाठी माईकवर बोलण्याची पात्रता महाराजांकडे आहे, कारण त्यांच्याकडे गायी येतात. मी देवाला प्रदक्षिणा करत असताना कुटार पाहिलं मध्ये. मला त्यांनी सांगितलं की तुमचे भक्त आले ते तारीख घ्यायला. त्यांनी सांगितलं बाबाजींकडे गायी येतात. मला चांगल्या प्रतीचं दूध दिलं आल्या आल्या प्यायला. मी काही बोक्या नाही, पण चांगला असल्यावर पितो. म्हणजे बाबा तुम्हाला पुरेपूर गायीवर बोलण्याचा अधिकार आहे. काल्याचं कीर्तन त्याच कीर्तनकारानं करावा, त्याच्याकडे एक तरी शेपूट असावा, गळ्याची शपथ. मी काही फार मोठा नाही, फार काही विद्वान नाही, काही नाही, त्याच्याकडे एक तरी गायीची शेपटी असावा, तोडलेली नाही, तिनं अशी हलवावी. एक जर गाय असेल तर त्यानंच काल्याचं कीर्तन करावा. गायीवर तर कोणाला बोलता येतो, कोणाला बोलता येते. मागे युट्यूबला एका मुसलमानानं गायीवर बोललंय, तर त्या मुसलमानानं गायीचं चरित्र सांगितलं, माझे डोळे भरून आलेत माझे. मग मुसलमान सुद्धा गायीवर चांगलं बोलतील. तुमचे गंध लावणारे गायीवर चांगलं बोलतील, काय नवलाची गोष्ट. माईवरण गायीवरण बापावर बोलता कोणाला येतं, सांभाळता यावा. ते वा. भोग बी आणि मोक्ष बी देण्याची ताकद फक्त गायीत आहे. जठरानलो तृप्तावसा, जठरानलो तृप्तावसा रसनम प्रगल्भेषु रसना रसनेशी क्रिया गोवम धेनुम दुग्धान भयम व्याप्तिहा. महाराज, रसनेचे लाड, जिभेचे लाड पुरवायची ताकद कोणात असेल तर गायीत असेल. आणि गाय जिभेचे लाड पुरवित असताना जात बघत नाही. मुसलमानाच्या पोराची माय मेली तरी ती दुधानं ती त्याला मोठं करते, इतकी ताकद गायीच्या दुधात आहे. चांडाळाची आई जरी मेली तर त्या चांडाळाच्या पोराला सुद्धा मोठं करण्याची ताकद गायीच्या दुधात आहे. पण या गायीकडे लक्ष ढवळ्या कपड्यावाल्याचं नाही. आयुष्य वाढल याच्यात नवल नाही, पण निरोगी आयुष्य गायीच्या तुपात मिळते हा मोठा सिद्धांत. निरोगी आयुष्य गायीच्या तुपात मिळते हा मोठा सिद्धांत. दुसरी एक गोष्ट सांगतो बाबाजी, नका सांभाळू गाई. तुम्ही आम्ही सगळे जिवंत आहेत तोपर्यंत ठीक आहे, पण आपले पंतू, खापर पंतू बाबा ज्या वेळेला जन्माला येतील त्यावेळेला जर बंगल्यात नाही मेले तर मला गिरगावकर म्हणू नका. एसी जळून जातील, कूलर जळून जातील, पंख्याचं पाणी होऊन आपल्या बोकांडीवर पडल, इतकी उष्णता वाढल, इतकी उष्णता वाढल की उष्मघातानं माणसं जळून जातील. ही उष्णता कमी करण्याची ताकद गायीच्या गोमूत्रात, गायीच्या शेणात आणि गायीच्या त्वचेत आहे. गायीच्या त्वचेत आहे. एक सोपा सिद्धांत पहा. तुम्हाला वाटत असेल आम्ही पैशावाले, तुम्ही भिकारचोट पैशावाले येत, राग येऊ द्या कोणाला आला तर काय हरकत आहे. किती पैसे येत, रावणाचे बुट उचलायची लायकी अजून एकही माणूस पाहिला नाही. मी 7057 गाव पाहिले बाबाजी आतापर्यंत महाराष्ट्रातल्या, माझ्या गोळ्या नाही संपल्या. 7057 गावामध्ये रावणाचे बुट उचलणारा एकही माणूस पाहिला नाही, बुट उचलायची लायकी असलेला. त्यार्थी रावण किती श्रीमंत असेल, पण रावण चमड्याची बुट घालीत होता, चमड्याची. आजही आपले दिग्गज 500-500 एकर जमिनी सांभाळीत होते, पण चमड्याची कूर 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 वाजणारी बुट घालीत होते. त्यांना जीवनात कुठल्याही प्रकारचा त्वचेचा आजार होत नव्हता, कुठलाही त्वचेचा. तुम्ही प्लॅस्टिकचे बुट घाला आणि 2 तास पाय असा उन्हात ठेवा, बूट काढून ठेवा, 1.5 घंटा जर तुमचा वरचा पंजा नाही खाजवला तर मला बाळू महाराज म्हणू नका. घुशी इतकं उकरीत आणतो मी, घुशी इतकी. ती गाईच्या, जनावराच्या, पशुच्या चमड्यात फार मोठी ताकद आहे. म्हणजे गाय मेल्याच्या नंतरही तिचा चमडा पोषक आहे, बैल मेल्याच्या नंतरही त्याचा चमडा पोषक. अहो, एका कवीनं सांगावा, इतिहासातल्या कवीनं गाईच्या आणि बैलाच्या चमड्याबद्दल बोलावा, आणि आपल्या महाराजांनी सांभाळू नये, ही किती शोकांतिक आहे. मेल्यावरी मला एक दारुजू दे, माझ्या काताड्याचा जोडा तुझ्या पायात वाजू दे, माझ्या काताड्याचा जोडा तुझ्या पायात वाजू दे. कवी इनामदार म्हणतात, बैल शेतकऱ्याला म्हणतो, मी काबाड कष्ट केले रे दादा तुझ्या शेतात, वाटेल ते केले रे, पण आता एक इच्छा आहे, मला इकू नकोस कापायला. मी मेल्यावर माझी एक इच्छा आहे, माझ्या कातड्याचा जोडा तुझ्या पायात वाजावा, एवढी माझी इच्छा आहे. काय बैलाच्या, काय गाईच्या त्वचेत ताकद आहे. आपण नुसतं सांगतो. जो पाकिट घेत नाही का,
त्यानं गाय नाही पाळली तरी चालतंय. आणि जो सामान्य शेतकरी आहे का, त्याचं दुकान उघड्यावं. मी शेतकऱ्याला कधीच म्हणणार नाही गाई पाळा, कारण कोणताच व्यक्ती त्याच्याकडे लक्ष देईन. पाऊस आला की त्याचंच दुकान नासतं, वारं सुटलं की त्याचंच दुकान नासतं. मला सांगा, लय कालच्या 15 दिवसात पाऊस आले, इथले कीर्तन वाड्यात केले आहे की नाही बाबा? पण कीर्तनकारानं कमी लोक आहेत, पण कीर्तन करून पाकिट नेलंच ना. गहू भिजले शेतकऱ्याचे, जेवऱ्या पालथ्या झाल्या शेतकऱ्याच्या, हळदीचे ढिग वाळीलेले भिजले शेतकऱ्यांचे. ज्याचं उघड्याव दुकान आहे त्याला गाई पाळा मी कधीच चुकून म्हणणार नाही, माझ्या जिभेला किडे पडतील. पण जो महिन्याला 1,00,000 रुपये कमवतो त्याच्या दारात एक गाय असावा. महिन्याला जर 1,00,000 रुपये त्याच्या घरात येत असतील तर 5,000 रुपये गाईला खर्चायला काय हरकत आहे? अरे तुझ्या बायकोच्या गन पावडरसाठी 20,000 खर्चाले, तिसऱ्या दिवशी ती तोंड धुवायला चालली, भावळ्या कापायला चालली, काय मोहळ बसायला का त्याला? इतकं मेकअप साठी आपण बायकोच्या खर्च करतो, मग एका गाईसाठी का नाही खर्च करायचा आपण पैशावाल्यांनी? धिक्कार आहे आपल्या जीवनाचा. अब्जावधी रुपये आपल्याकडे असताना आपण एक गाय पाळीत नाही. आणि माझ्या माईंनो, तुमच्या पायाला चप्पला सगळं तुम्हाला दर्शन घेतो. तुमच्या सुद्धा कमरेच्या वेल्डिंगचा टाका तोडा, मानाचा टाका तोडा आणि हाताचा टाका तोडा. कधी कधी गाईचं शेण हातात धरी जा. त्वचेचे 6,000 होत नाहीत, त्वचेचे 6,000 होत नाहीत, 6,000. गाईच्या पडलेल्या शेणामध्ये हात लावल्यानं शेण उचलून टाकलं की कुठल्याही डॉक्टरकडे जायची गरज नाही. त्याचे 6,000 आपण मते नाहीशी होतात. गाईच्या शेणात किती ताकद आहे. शेण गाईचं पळड्याबरोबर डब्बीची काडी शेणावर वढा, जास्त वेळ जळती, जास्त वेळ जळती. हे तर गौण सोडून द्या. गाईचं शेण गोबर गॅसमध्ये टाकलं की तुमचे गॅस सुद्धा सुरू हो द्या आणि युद्ध सुरू नाही येऊ द्या, गॅस नाही भेटू द्या सिलेंडर. घरच्या घरी गाईच्या शेणावरून गोमूत्रावर स्वयंपाक करतात. पण आपलं घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. आपल्याला घरचे आंबे खावा वाटणत, हातानं जे आंबे घेता येते ते खावा वाटणं, आणि बंदुकीनं आंबे पाडायचे. आता बंदुकीची गोळी आहे 150 रुपयाला आणि आंबा भेटतो 9 रुपयाला. आता बंदुकीची गोळी घ्यायला पैसे नाहीत म्हणून आंब्याच्या फांदीवर गेला आणि फांदी गळ फांदीची मोडी तंगडे पुडून मग ऑपरेशनला चेन्नईला गेला. हे आपल्याला आगाव कुधांड करायची सवय लागली. अडचणीत हात घातल्या विचुडस देत मग आग बाई ना आग बाई. सोपं आपल्याला जमणार नाही. गाईवर प्रेम करा. माझ्या विटेवरच्या मालकानं द्वापार युगात गाईवर प्रेम केलं, गाई वळणाऱ्यावर प्रेम केलं. विद्यमान सरकारला माझी मागणी आहे, विद्यमान शासन दरबारातल्या सदाचारी पुण्यशील पावन राजकर्त्यांना एका चिमुकल्या बारीकशा अज्ञानी वेड्या बाळूची, एका वेड्या वारकऱ्याची मागणी आहे. ज्याच्याकडे गायी असेल त्याला जेवढं देता येईल तितकं मानधन देत राहा. गायीची नोंदणी करण्यासाठी तुमचे शासन दरबारची माणसं पाठवा. जसं एखाद्या व्यक्तीला राशन देता तसं गायीच्या कडव्यासाठी मानधन द्या. निश्चित माझ्या महाराष्ट्रातली आणि भारत देशातली लोक बाबाजी गायी सांभाळतील. गायीसाठी मानधन द्या, तिच्यासाठी तनखा द्या, द्या द्या. मग माझा शेतकरी राजा सुद्धा सांभाळील. अहो असे काही शेतकरी येतं त्यांना 2 पत्र आणायपुरते पैसे नाहीत हो, 2 पत्र आणण्यापुरते पैसे नाहीत त्यांच्याकडे. कुठून कशा सांभाळायच्या त्यांनी? आणि बंगल्यातले लोक तो 15,000 रुपये फरचीवर सुद्धा चपला घालीत. मग 15,000 रुपये ब्राचची फरची ज्या घरात टाकली त्या घरात इचून निघतात का? सराटे असतात का? त्या बायका स्वयंपाक घरात चप्पल घालायल्यात. एक जण म्हणला चप्पल घालून शिरा केला म्हणून मला खायचा नाही. तू नको खाऊ. तिनं काय चपलान थोडाच हाटला. स्वयंपाक करताना सुद्धा पायात चपला येतात. मग तुम्ही काय गाई सांभाळणार आहेत? गाई फक्त माझा शेतकरी राजाच सांभाळू शकतो, शेतकरी राजाच सांभाळू शकतो. म्हणून विद्यमान सदाचारी पुण्यशील सरकारला हात जोडून गिरगावकराची मागणी, ज्याच्याकडे गायी असतील त्याची नोंद घ्या आणि फुल नाही फुलाची पाकळी गायीच्या चाऱ्यासाठी द्या. निश्चित माझ्या भारत देशातला गौवंश वाढेल आणि या देशातली नैसर्गिक आपत्ती थांबेल. इतकं मात्र मी उदात्त अंतकरणाने सांगेल. विटेवरच्या मालकानं गायीवर प्रेम केलं.